प्रेझेंटेशनला जाऊन मी हे सांगायचं की आज देवांशने मी प्रेझेंटेशन देणार. आय डोंट नो. हे बोलणं खूप सोपं आहे की तुझ्या जागी जाऊन मी प्रेझेंटेशन देईन आणि डील मिळवून आणेन, पण इट्स नॉट पॉसिबल. मला आजही आठवत आहे देवांश लहान असताना शाळेत त्याची पहिली पोएम मी त्याला शिकवली होती. त्याच्या त्या बोबड्या स्वरात त्याने मला ती पोएम म्हणून दाखवली होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन असो काही असो सगळी तयारी माझ्याबरोबर बसून करायचा आणि फर्स्ट नंबर वॉज कन्फर्म. आजही जेव्हा देवांश प्रेझेंटेशन देतो तेव्हा नुसतं त्याच्याकडे बघत राहावंसं वाटतं. इतका कॉन्फिडेंटली बोलत असतो, इतकं छान एक्सप्लेन करतो सगळं. नाही देवांश, मला माहिती आहे तुझ्यासाठी ही डील किती महत्वाची आहे. ही डील मिळवून जर का तू परत नाही आलास ना तर या डीलचा काहीच उपयोग नसेल. देवांश, प्लीज कम बॅक. प्लीज प्लीज कम. मला जे वाटत होतं ते किती चुकीचं आहे. मॅडम एखाद्या वेळेस सरांच्या स्वप्नांशी खेळू शकतात, पण त्यांच्या जीवाशी कधीच नाही. मॅडमचा खूप जीव आहे सरांवर. त्यांच्या डोळ्यात त्यांच्याविषयी माया काळजी दिसते मला. ते असं कधीच करणार नाहीत. पण मग हे सगळं कोणी केलं असेल आणि का? तुम्ही नसतात तर सिरियसली काय झालं असतं ना माझं. सर, मी तुमची पाठ कधीच सोडणार. सर, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा मला.
रिस्टार्ट, रिकलेक्ट, सर्च अँड थिंक. हा इन्स्पेक्टर साहेब बोला. ए त्याचं काय रशी सुटायला लागली आहे का? बघ जरा. रस्सी सुटत नाही, तो पळून जायचा प्रयत्न करतो. पकडा त्याला, पकडा. हॅलो शेठ, हा बोल. आज चिकना पळायला बघतोय. काय? खूप मस्ती आहे त्याच्यात. त्याची मस्ती चांगली जिरवा, मारा त्याला, म्हणजे पुन्हा अशी हिम्मत करणार नाही. ठीक आहे सिद्ध. ए बॉसची ऑर्डर आहे, मारा त्याला. धर याला. शेठ चांगलं बुकलतोय त्याला. आता पळून जाण्याची हिंमत नाही करणार होतो. एक मिनिट, फोन स्पीकरवर टाक. मी काय बोलतोय ना ते त्याने ऐकायला हवं. हो हे लाव रे. मिस्टर देवान जहागीरदार, तुम्ही इथे आमच्या मर्जीने आला नाही आहात, तर तुम्हाला इथे पाठवलंय का? तर तुम्हाला हे डील मिळू नये म्हणून, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन करता येऊ नये म्हणून तुम्हाला इथे पाठवलं. एका जहागीरदाराचे हक्क हिरावून घेतले जात आहेत आणि त्या व्यक्तीने स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं म्हणून हे सगळं घडवलंय. आणि आता तुम्ही कितीही प्रयत्न